तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पण ऑनलाईन पैसे कमवायचे असतील किंवा जर तुमची पण इच्छा असेल की आपण पण ऑनलाईन पैसे कमावता आले पाहिजेत, आपण पण ऑनलाईन पैसे कमावून काहीतरी घेतले पाहिजे अशी म्हणजे जर तुमची पण इच्छा असेल, तर हा व्हिडिओ आज खास करून तुमच्यासाठी मी घेऊन आलो. कारण की या व्हिडिओमध्ये मी आज आपण ऑनलाईन पैसे कशा प्रकारे कमवू शकतो किंवा ऑनलाईन पैसे कमवण्याचे कोणकोणते म्हणजे उपाय आहेत, कोणकोणते रस्ते आहेत किंवा आपण कशा प्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकतो, याची आपण या व्हिडिओमध्ये आज पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून असे 7 उपाय सांगणार आहोत की ज्याचा वापर करून आपण खरोखर ऑनलाईन पैसे कमवू शकतो. तर चला आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला उपाय आणि सगळ्यात जास्त पैसे देणारा म्हणजे आपण याचा वापर करून आपण सगळ्यात जास्त पैसे कमवू शकतो तो म्हणजे यूट्यूब. तुम्ही कुठे ना कुठे पाहिले असेलच की यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ येतात आणि भरपूर लोक लाखो रुपये पैसे कमवतात. तर आपण यूट्यूबचा वापर करून कशा प्रकारे पैसे कमवू शकतो, तर चला मी ते तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो. यूट्यूबवरून पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपण फक्त एक यूट्यूब चॅनल तयार करायचा आणि त्या चॅनलवरती आपण फक्त दर दिवशी आपण 1-2 आपल्याला जसे जमले तसे व्हिडिओ शूट करायचे आणि त्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहायचे. म्हणजे कसं आपण डेली टाकायचे आणि एक दिवस आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि आपला चॅनल मॉनिटाईज होईल. आणि जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो तेव्हा आपल्याला यूट्यूबकडून पैसे मिळतात. तर आपण यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला काही असे म्हणजे उपाय सांगतो, म्हणजे टॉपिक. जर त्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवले तर ते नक्की व्हिडिओ व्हायरल होतील. तर चला मी तुम्हाला काही असे म्हणजे टॉपिक सांगतो. तर यामध्ये आपण सांगतो म्हणजे सरकारी नोकरीची माहिती, शेअर मार्केट किंवा SIP, शिक्षण, शेती, सरकारी योजना किंवा मोबाईल टिप्स किंवा पैसे कमवण्याची कल्पना. आपण दर दिवशी फिरतो त्याला आपलं मोठं व्लॉग, डेली व्लॉग किंवा आपला डान्स, म्युझिक किंवा आपल्याला काही जर शिकवता येत असेल ते किंवा आपल्याकडे काही गाडी असतील, वस्तू, म्हणजे कसं आपल्याकडे जे पण आहे त्याचा आपण एक व्हिडिओ बनवायचा आणि तो साधा यूट्यूबवरती टाकायचा. आणि जर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहिला तर आपल्याला त्याकडून पैसे भेटतात. आणि दुसरा उपाय म्हणजे फ्रीलान्सिंग. तर फ्रीलान्सिंग ना तुम्ही कुठे ना कुठे म्हणजे ऐकले असेलच. तर समजा तुमच्याकडे एखादी स्किल आहे आणि ती स्किल तुम्ही वापर करून पैसे कमवण्याचा विचार करत आहात, तर चला मी तुम्हाला ते म्हणजे फ्रीलान्सिंगमध्ये आपण कशा प्रकारे पैसे कमवतो मी तुम्हाला सांगतो थोडक्यातमध्ये. तर समजा आपल्याला व्हिडिओ एडिटिंग किंवा आपलं थंबनेल किंवा आपल्याला काही म्हणजे असं ग्राफिक डिझाईन, कंटेंट रायटिंग किंवा आपले ट्रान्सलेशन किंवा काहीतरी म्हणजे असं कम्प्युटर काम, एक्सेल यासारखे कसं आपल्याला म्हणजे काहीतरी काम शिकायचे. म्हणजे आपण कसं सुरुवातीला आपल्याला जमत नाही तर आपण ऑनलाईन यूट्यूबवरून किंवा कुठे पण आपण ते काम शिकायचे आणि ते काम आपण कसं ऑनलाईन स्वरूपात आपण दुसऱ्या माणसांना करून द्यायचे आणि त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे पैसे मिळतात. आणि हा एक सगळ्यात जास्त आणि लवकर पैसे कमवण्याचा एक चांगला असा उपाय आहे. कारण कसं आपण एक आठवडा जर कोणती पण स्किल शिकायला आपण दिला तर आपण एका आठवड्यामध्ये ती शिकू शकतो आणि आपण त्याचा वापर करून ऑनलाईन पैसे पण कमवू शकतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. तिसरा म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. यामध्ये तुम्ही एखाद्या कंपनीचे किंवा वेबसाईटवरील आपण प्रॉडक्ट लोकांना विकायचे, म्हणजे त्यांना रिकमेंडेड करायचे. प्रॉडक्ट लोक आपल्या लिंकवरून म्हणजे ऑनलाईन विकत घेतील. कारण कसं आपण काही पण वस्तू असेल त्या वस्तूची एक लिंक असते आणि जर आपण समजा आपण व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा आपण यूट्यूब आपण एखादा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या वस्तूची लिंक दिली आणि त्या लिंकवर दाबून जर ती वस्तू लोकांनी विकत घेतली तर त्याच्यावर आपल्याला कमिशन भेटते, म्हणजे पैसे भेटतात. तर हा पण एक सगळ्यात चांगला आणि मोठा म्हणजे पैसे कमवण्याचा उपाय आहे. चौथा म्हणजे ऑनलाईन टीचिंग. जर आपल्याला काही म्हणजे शिकवता येत असेल, समजा आपण चौथा मार्ग म्हणजे ऑनलाईन टीचिंग. समजा तुम्हाला एखादा विषय चांगला येत असेल, तुम्ही ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवू शकता. तर हा पण एक चांगला उपाय आहे. यामध्ये आपण जसं मॅथ, इंग्लिश, सायन्स किंवा आपण काहीतरी आता म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आपल्यामध्ये दर दिवशी भरती होतात, म्हणजे जे काही भरती येतात त्याचे नोट्स म्हणजे कसं जे आपल्याला येत असते ते आपण कसं ऑनलाईन स्वरूपात शिकवायचे. म्हणजे ते आपण कसं जर एखादी आपलं झूम असेल, गुगल मीट किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण ते ऑनलाईन स्वरूपात दुसऱ्यांना शिकवायचे. म्हणजे कसं जे आपले स्टुडंट असतील त्यांना, आणि त्याचा पण वापर करून आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. आणि पाचवा म्हणजे
इंस्टाग्राम, फेसबुकवर आपण कसं व्हिडिओ पोस्ट करायचे म्हणजे कंटेंट क्रिएशन. 5वा मार्ग म्हणजे तो कंटेंट क्रिएशन. तुम्ही इंस्टाग्राम रील, फेसबुक व्हिडिओज किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजफुल कंटेंट तयार करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ एज्युकेशन, फायनान्स, गव्हर्नमेंट स्कीम किंवा मोटिवेशन, टेक्नॉलॉजी किंवा एंटरटेनमेंट यासारखे आपण म्हणजे कसं या कॅटेगरीवर आपण व्हिडिओ बनवू शकतो. पण यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाचे पण व्हिडिओ कसे कॉपी करायचे नाही, ते आपण स्वतः बनवायचे. पण यामध्ये कोणाचे व्हिडिओ कॉपी करायचे नाही. दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी करण्यापेक्षा स्वतःचा आपण कसा ओरिजिनल कंटेंट तयार करायचा. तेव्हा जे आपले व्हिडिओ आपण बनवतो ते कसं व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे कसं ते आपले स्वतःचे ओरिजिनल कंटेंट असतो आणि कसं ते लवकरात लवकर म्हणजे कसं आपण व्हायरल होण्याची शक्यता असते. आणि 6वा म्हणजे डिजिटल प्रॉडक्ट विकणे. तर 6वा मार्ग म्हणजे कसा डिजिटल प्रॉडक्ट. तुम्ही कसं स्वतः तयार केलेले एखादं प्रॉडक्ट असेल म्हणजे त्यालाच आपण बोलतो डिजिटल प्रॉडक्ट. उदाहरणार्थ एखादं नोट्स असेल किंवा ई बुक्स, टेम्पलेट किंवा स्टडी मटेरियल किंवा एक्झाम टेम्पलेट किंवा एज्युकेशन PDF. एखादा प्रॉडक्ट तयार केल्यानंतर ते ऑनलाईन अनेक लोकांना आपण कसं विकू शकतो. म्हणजे कसं जर आपण समजा आपल्याला काही चांगलं येत असेल तर आपण एखादी बुक तयार केली म्हणजे ऑनलाईन ती आपण दुसऱ्यांना विकतो आणि आपण त्याच्याकडून पैसे घेतो. म्हणजे त्याला आपण बोलतो. किंवा आपण एखादा चांगले आपण काहीतरी नोट्स तयार करतो. म्हणजे काही आपले असे जे असे काही गव्हर्नमेंट जॉब असतात त्याच्यावर आपण चांगला म्हणजे कसं नोट्स तयार केले आणि ते जर कोणाला पाहिजे असतील तर ते आपण त्यांना देऊन आणि त्याच्याकडून आपण पैसे घेऊ शकतो. हा पण एक खूप चांगला असा मार्ग आहे. आणि 7वा आणि आपल्या लिस्टमधला शेवटचा म्हणजेच पार्ट टाईम किंवा लोकल स्किल काम. 7वा मार्ग म्हणजे ऑफलाईन किंवा लोकल कामातून कमाई. ऑनलाईन कमाईच करायची असे नाही. जर तुमच्याकडे एखादी स्किल असेल म्हणजे काहीतरी असं फोटोग्राफी किंवा व्हिडिओ एडिटिंग किंवा कम्प्युटर वर्क, प्रिंटिंग किंवा आपण काहीतरी असं मोबाईल रिलेटेड सर्व्हिस किंवा ट्युशन किंवा काहीतरी असं इव्हेंट वर्क असा कामातून आपण कसं कमाई करता येते. ते म्हणजे कसं कधी कधी आपल्या गावात किंवा आपल्या घरात म्हणजे स्किल बेस कामे आपल्याला कसं म्हणजे ऑनलाईन कामापेक्षा ते पैसे लवकर मिळू शकतात. म्हणजे कसं असं म्हणजे फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग हे कसं का आपण कसं लवकरात लवकर आपण पैसे कमावू शकतो. तर मी हे तुम्हाला एकदम 7 सोपे उपाय असे सांगितले आहेत. तर या 7 उपायमधून जर तुम्हाला कोणत्या पण टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कसं एक चांगलासा कमेंट करून सांगा. आपण त्या टॉपिकवर एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणजे कसं सुरुवातीपासून तर जोपर्यंत आपण पैसे कमवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला काय काय करावे लागेल, किती प्रोसेस लागेल किंवा किती टाईम लागेल ते आपण कसं सविस्तरपणे त्यावर व्हिडिओ बनवून घेऊन येऊ. तर चला मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.